शहरातील टिळकनगर येथे मध्यरात्री दुकानाला लागली आग, लाखो रुपयांचे झाले नुकसान। याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव शहरातील टिळकनगर येथे शनी मंदिर शेजारी शनिवारी 11 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 2:30च्या सुमारास येथील दुकानाला अचानक आग लागली। या आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले। आग इतकी भीषण होती की 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली। यात मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही। एजाज इब्राहिम मंसूरी यांचे मोबाईल वर्ल्ड हे दुकान आगीत जळून खाक झाले आहे। यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले। मोबाईलसह इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे दुकान होते। यामध्ये टीव्ही, फ्रीज, कूलर, विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत। त्याचबरोबर मीना देवीदास लहिरे यांचे स्वस्त धान्य दुकान होते। या स्वस्त धान्य दुकानाला देखील आगीने विळख्यात घेतले होते। यात मोठ्या प्रमाणात धान्य जळाले। चंद्रकांत बाबूराव मोरे यांची ईश्वरी लेडीज टेलर्स आणि इलेक्ट्रिक दुकानाचे देखील आगीत नुकसान झाले। दीपावलीच्या सणांमध्ये झालेले नुकसान अत्यंत मोठे नुकसान झाले आहे। मंसूरी यांनी नुकताच दीपावली निमित्ताने मोठा माल भरला होता। आग इतकी भीषण होती की यात संपूर्ण दुकान जळून भस्म झाले आहे। दिवाळीचे राशन स्वस्त धान्य दुकानात भरले होते, ते देखील मोठ्या प्रमाणात जळाले आहे। मोरे यांच्या दुकानात महिलांचे कपडे जळून भस्म झाले आहेत। आग लागल्याचे कळताच येथे कोपरगाव नगरपालिकेचे अग्निशमन दल त्यांच्या मदतीला सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना अग्निशमन दल धावून आले। त्याचबरोबर कोपरगाव शहर पोलीस यांनी या ठिकाणी मोठी मदत केली। पोलीस देखील आग विझवण्यासाठी धावत होते। आग इतकी मोठी होती की सुमारे 2 ते 2.5 तास आग विझवण्यासाठी लागले। यामध्ये मात्र कुठलीही जीवितहानी झाली नाही। आगीचे मोठे लोळे या ठिकाणी उठत होते। कोपरगाव नगर परिषदेचे अग्निशमन दलाचे फायरमन प्रमोद सिनगर, विशाल कासार, संजय विधाते, प्रशांत शिंदे, कोपरगावचे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संदीप सोने व त्यांचे कर्मचारी, वीज वितरण मंडळाचे कर्मचारी, 108 आरोग्य विभागाचे ॲम्ब्युलन्स कर्मचारी धनवटे उपस्थित होते। सर्वांनी मोठ्या प्रमाणात अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणली। आता दिवाळीचा माल काढून आलेला होता। आता हा जनतेचा माल आहे, शासनाच्या आता रिस्क आम्हाला त्या मालाची आता पंचनामा वगैरे कारवाई आताच फायर फायटर वगैरे नगरपालिकेची माध्यमातून आग विझवण्यात आलेली आहे। परंतु आता पुढील ज्या नुकसानसाठी आहे आम्ही रिस्कर आमचे जे सब इन्स्पेक्टर आहे त्यांना आम्ही कळवलेलं आहे। सकाळी त्याचा पंचनामा वगैरे ते रिस्कर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तहसीलदार साहेब यांना आपलं ते प्रस्ताव सादर करतील। त्याच्यानंतर जो निर्णय होईल
त्याच्यानंतर अन्नधान्य वाटप जनतेला वाटप करण्यात येते. तुमचा राऊंड चालू होता त्यावेळेस लक्षात आलं का तुम्हाला की आग लागली म्हणून तुम्ही फायर वगैरे सगळ्यांना प्राचारण केलं आणि तुमचा जो स्टॉप आहे पोलीस स्टॉप तो बी अतिशय याच्याने मेहनत करत होता. काय सांगशाल? ते काय तुम्ही सगळी परिस्थिती बघितली काय चालू होतं काय तुम्ही त्यावेळेला आले होते. आज आता हे इथे एक मोबाईलचं शॉप आहे ते लागलेलं दिसत होते आपल्याला. त्याच्यानंतर ऑलरेडी आपण याला सांगितलं होतं अग्निशामक दल, त्यानंतर आपले ॲम्ब्युलन्स आणि MSCBवालेचे लोक होते आणि इतर विभागाचे लोक होते. त्यानंतर स्थानिक नागरिक, अग्निशामक दल, पोलीस विभाग आणि दुकानाचे मालक स्वतःसमोर हे आग विझवण्यात आलेली आहे. जी काही कायदेशीर कारवाई ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनात आणि ज्यांचं नुकसान झालं आहे. तुम्ही सुद्धा काही गोष्टी न बघता तुम्ही सुद्धा हातोटीने एकदम प्रयत्न तुमचे चालू होते आणि तुम्ही सुद्धा शेटर वगैरे तोडण्याच्या आगच तेवढी भयानक कशा पद्धतीची ही पोलीस प्रत्येक वेळेला मदत करते. आता यावेळेला ज्यावेळेस नागरिक संकटात असतात त्यावेळेस पोलीस मदत करते. असं केलेलं आहे. कपडे आले होते काही काढले आता काही आता उद्याच समजा काय गेलं ते वॉल पिकोला साड्या ब्लाऊज आणि ब्लाऊज वगैरे शिवायला आले. मोटर भरायला लागलेले होते. इलेक्ट्रिक मोटर रिपेअरिंगला आगीचं कारण काय असू शकतं अंदाज माहिती नाही. आता इथून आम्ही 1 किलोमीटर अंदाज काही देऊ शकतो. उद्या सकाळी पंचनामा होईल. तरी अंदाज नुकसान तुमचं काय काय वाटतं? सकाळी जेव्हा उजेडच बघेल तेव्हा सगळा अंदाज हा अंदाजे काहीच सांगता येत नाही. कारण खूप काम घेतलेलं होतं. काही काम रात्री 10 वाजेपर्यंत दुकान चालायचं. त्यामुळे आता तो सकाळी सगळा अंदाज घेतल्यावर कळेल की किती नुकसान झालं. भाई आपलं दुकान होतं मोबाईलचं पूर्ण गेलंय. काय वाटतं की तुम्हाला? काय 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 सांगता तो? पूर्ण नुकसान झालेले आणि मी त्या मनस्थितीत नाही आहे अजून कुठल्या डिटेलमध्ये सांगू शकतो. नेमकी दिवाळीचा माल तुम्ही आता भरलेला होता दिवाळीचा माल, कारण की आता 8 दिवसावर दिवाळी होती त्याच्यामुळे मी आता